पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं फिसकटल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेस सोबत बैठक। अजित पवारांकडे सन्मानजनक जागा मिळत नसल्याने काँग्रेसशी बोलणी। शरद पवार हे आगामी काळात एनडीए मध्ये सामील होऊ शकतात। मंत्री संजय शिरसाट यांच्या दाव्यानं खळबळ। राजकारणात काहीच अशक्य नसतं, कुणालाही आश्चर्य वाटू नये, शिरसाटांचं सूचक विधान। भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची आज घोषणा होण्याची शक्यता। भाजपला 140 आणि शिंदेच्या शिवसेनेला 87 जागा मिळणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आजपासून एबी फॉर्म वाटप। सोमवारपासून अर्ज भरले जाणार। बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। मातोश्री आणि शिवतीर्थावर आज बैठकांचं सत्र। आमच्यासोबत येता की जाता, ठाण्यामध्ये भाजपचा शिवसेनेला आजपर्यंतचा अल्टिमेटम। तर अल्टिमेटम वगैरे असं काही नसतं, महायुतीचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी तयार होईल, सचिन अहिर यांची माहिती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटपावर चर्चा झाली। काँग्रेससोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची ही माहिती। औरंगजेबाचा आत्मा देवेंद्र फडणवीसांच्यात जाऊन बसलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर घणाघाती टीका। तर सपकाळ औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर नवनाथ मन यांचा पलटवार। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार। 48 जणांच्या यादीमध्ये दिंडोरले यांचं नाव। संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारालाच दिला चोप। प्रचारादरम्यान मोहम्मद असरार यांना मारहाण। विरोधी पक्षातील उमेदवाराच्या समर्थकाकडून मारहाण। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर निघालेल्या मिरवणुकीमध्ये पैशांचा पाऊस। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा प्रताप। व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल। आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये तपोवनला देणार भेट। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला करणार संबोधित। मंगेश काळोख यांच्या हत्येवरून आमदार महेंद्र थोरवे आक्रमक। सुधाकर घारेंसह इतर आरोपींना अटक न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा। तर पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल, सुधाकर घारेंचा आरोप। आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार। पुजारी गणेश देशमुख यांचा आरोप। ट्रस्टचे अध्यक्ष दीपक खुलावळेंनी कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप। सोने चांदीच्या वस्तूंवरही डल्ला मारल्याचा आरोप। पश्चिम रेल्वे मार्गावरील 300 लोकल आज रद्द। 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकल फेऱ्या रद्द। बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या 14 लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंतच धावणार। प्रवाशांची प्रचंड मोठी गैरसोय। राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम। अहिल्यानगर 8.5, पुण्यामध्ये 9.8, तर कोल्हापुरात 14.6 तापमानाचा पारा। परभणीसह अकोला, अमरावती ही गारठली। बारामतीच्या खांडस गावात बिबट्याची दहशत। बिबट्यानं पाडला बोकडाचा फडशा। ऊसाच्या शेतात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ठाण्यातील वारली पाड्यामध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद। वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। व्हिडिओची सत्यता पडताळून वनविभागाकडून पुढील तपास सुरू।
दिल्ली स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस. मुख्य आरोपी जुबैर हंगेरकरनं महाराष्ट्रातील 2 महिलांशी हनी ट्रॅपद्वारे जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती. सिरियातील होम शहरातील मस्जिदीमध्ये नमाज पठणादरम्यान शक्तिशाली स्फोट. 8 जणांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस. सलमानचं 60व्या वर्षात पदार्पण. पनवेलमधील फार्म हाऊसवर सलमानच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती. रणवीर सिंहचा धुरंधर सिनेमा 1000 कोटी क्लब मध्ये. जगभरात ओलांडला 1000 कोटींचा टप्पा. बॉक्स ऑफिसवर घोडदौड अजूनही सुरूच.